देगलूर तालुक्यातील मरखेल येथील सरस्वती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोजेगावद्वारा संचलित शाळा, महाविद्यालय, हायस्कूल यांची देगलूर तालुक्यामध्ये नावलौकिक झाले आहे. मरखेल येथील सरस्वती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोजेगावद्वारा संचलित स्थापन करण्यात आलेल्या मेडिकल कॉलेज, बी फार्मसी, डी फार्मसी, BA, MA, ॲग्री, पॉलिटेक्निक, नर्सिंग कॉलेज, शाळा व हायस्कूल व इतर शैक्षणिक सुविधा येथे चांगल्या प्रकारे उपलब्ध असल्यामुळे देगलूर तालुका संपूर्ण महाराष्ट्र राज्य, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातून विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन अनेक मोठ्या पदावर नोकरी करत आहेत. येथील कॉलेज व महाविद्यालयाच्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देऊन त्यांचे शिक्षण पूर्ण केलं जातं. त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या शैक्षणिक सुविधेमुळे मरखेल या गावाचे नावलौकिक झाले आहे. या भागामध्ये राजकीय वातावरण चांगले झालेले आहे. व्यंकटराव पाटील गोजेगावकर राजकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळे काही लोकांनी जाणीवपूर्वक तक्रारी करतात, परंतु 2 वेळा शासकीय चौकशी झाली तरी त्यात काही तथ्य आढळून आले नाही. ही तक्रार जाणीवपूर्वक केल्याचे आढळून आले आहे. मात्र काही कार्यकर्ते जाणून बुजून त्यांच्या विरुद्ध बदनामी करण्याच्या उद्देशाने अनेक वेळा तक्रारी दिल्या आहेत. माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी शिक्षण, समाजकारण आणि जनसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने त्यांनी विविध शैक्षणिक संस्था उभारून हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा दिली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व आवश्यक मदत उपलब्ध करून दिली आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. नागरिकांच्या शासकीय अडचणी, आरोग्यविषयक समस्या, शैक्षणिक प्रश्न तसेच विविध सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाशी जोडून त्यांचे कामे मार्गी लावण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात. त्यामुळे गोरगरीब, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. तसेच बबन पाटील यांनी देखील ग्रामीण भागात शैक्षणिक आणि सामाजिक विकासाची चळवळ उभी करून त्यांनी मरखेल व परिसराच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे या भागाची शैक्षणिक ओळख राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून समाजहितासाठी केलेल्या कार्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर व तसेच बबन पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे आणि नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड.